सर्व ब्राह्मणांचं दर्लिंगाच्या भक्तगणांचं सर्व आस्तिकांचं यात्रा कमिटीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत। ही यात्रा पार पडत असताना यात्रा कमिटीला सर्वांचं सहकार्य लागतं, त्या सर्वांचं आभार मानणं त्यांची जबाबदारी स्वीकारून यात्रा कमिटीच्या वतीनं या ठिकाणी आभार प्रदर्शन कार्यक्रम करते। सुरुवातीला गुढीपाडव्यानंतर सप्तमी दिवशी जे फुलकरी पायी चालत गेले, विजापूरला फुलांसाठी गेले, त्या सर्व फुलकऱ्यांचं यात्रा कमिटीच्या वतीनं मनपूर्वक आभार। गेल्या 15 दिवसापासून आपल्या यात्रा परंपरा आहे, गुढीपाडव्यानंतर यात्रा सुरू होते आणि त्याच दिवशी या ठिकाणी पंच कमिटी बसते आणि गेल्या 15 दिवसामध्ये ज्या ज्या देणगीदारांनी यात्रा कमिटीला देणगी दिली त्या सर्व देणगीदारांचं यात्रा कमिटीच्या वतीनं मनपूर्वक आभार। त्याच पद्धतीनं आपली जी यात्रा आहे ती 2 राज्याला जोडणारा सांस्कृतिक ठेवा आहे। ते तळे ते विजापूर आणि विजापूर ते तळे या मार्गावरती पायी चालत जाणारे, तसेच देवगुण येताना प्रत्येक ठिकाणी सर्व फुलकऱ्यांना अन्नदान करणाऱ्या सर्व भाविक भक्तांचं, मग मरोडे सर्व ग्रामस्थ असतील किंवा मोरबगीचे माळी कुटुंब असतील, पाटील कुटुंब असतील आणि शिताळ देणारे सर्व भक्तगण असतील, त्या सर्वांचं यात्रा कमिटीच्या वतीनं मनपूर्वक आभार। त्याच पद्धतीनं यात्रा कालावधीमध्ये विनाखंडित वीज पुरवठा केल्याबद्दल महावितरणचे कनिष्ठ अभियंता व त्यांचे सर्व सहकारी त्या सर्वांचं यात्रा कमिटीच्या वतीनं मनपूर्वक आभार। त्यानंतर या 3 दिवसांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणाहून जिल्ह्यातून येणारे भाविक असतील त्या सर्वांसाठी वाहतुकीची सोय करून दिल्याबद्दल एसटी महामंडळाच्या अधिकारी कर्मचारी
या सर्वांचं यात्रा कमिटीच्या वतीनं मनपूर्वक आभार। त्याच पद्धतीनं यात्रा कालावधीमध्ये यात्रा कमिटी आणि अन्नछत्र मंडळ यांच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं। त्या रक्तदान शिबिरामध्ये ज्यांनी रक्तदान केलं त्या सर्वांचं आणि आयोजकांचंही यात्रा कमिटीच्या वतीनं मनपूर्वक आभार। गेल्या 3 दिवसांमध्ये मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये जी काही फुलांची सजावट केली त्या शिवतेज ग्रुप आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं फुलांची सजावट केल्याबद्दल यात्रा कमिटीच्या वतीनं मनपूर्वक आभार। गेल्या 3 दिवसापासून यात्रा कालावधीमध्ये मंदिर परिसरामध्ये थंडगार पाण्याची सोय केल्याबद्दल मनसेचे दादा कुशाबा वाघमारे व समाधान ज्ञानेश्वर बर्डे यांनी फिल्टरचे मोफत पाणी दिले, त्यांचंही यात्रा कमिटीच्या वतीनं मनपूर्वक आभार। त्याच पद्धतीनं ग्रामदैवत दर्लिंगासाठी सन्माननीय मारुती कोंडीबा भुसनर नंदेश्वर या भक्तांनी अर्धा किलो चांदीचा टोप व हार दिला, त्या भक्ताचं यात्रा कमिटीच्या वतीनं मनपूर्वक आभार। तसेच सन्माननीय तुळजापूरचे भक्त आहेत अण्णासाहेब सुरवसे यांनी 15 बाराचा टोप दर्लिंग मंदिरासाठी दर्लिंग देवासाठी अर्पण केलाय, त्यांचंही यात्रा कमिटीच्या वतीनं मनपूर्वक आभार। पुणे येथील भक्त आहेत सन्माननीय विक्रम शिकरे यांनी पितळेचे नंदी, कासव आणि छत्री असे एकूण 90 किलो पितळेचे दान मंदिरासाठी दिले, त्यांचंही यात्रा कमिटीच्या वतीनं मनपूर्वक आभार। गेल्या 3 दिवसामध्ये यात्रा कालावधीमध्ये गावातून मंदिराकडे जाण्यासाठी भाविकांना मोफत जीपगाडीची सोय केल्याबद्दल सन्माननीय भारत आनंद गायकवाड यांनी जीपगाडीची सेवा दिली, त्यांचंही यात्रा कमिटीच्या वतीने मनपूर्वक आभार। तसेच यात्रा सुरू होण्याच्या अगोदर मंदिरामध्ये जी साफसफाई केली त्या साफसफाई करण्यासाठी जे जेसीबी सेवा दिली त्या सर्व जेसीबी चालकांचं यात्रा कमिटीच्या वतीनं मनपूर्वक आभार। तसेच मंदिराच्या मार्गावरती गेल्या 5 ते 7 वर्षांपासून जे काही वृक्ष लागवड होते त्यामुळं ओसाड मार्गावरती नंदवन पूर्ण जे काम करत आहे ते वृक्षमित्र संघटना, त्या वृक्षमित्र संघटनेच्या सर्व सदस्यांचं त्यांना वृक्ष लागवड करण्यासाठी सातत्याने सहाय्य करणारे त्यांचे सर्व सहकारी या सर्वांचं यात्रा कमिटीच्या वतीनं मनपूर्वक आभार। आणि शेवटी मंदिराकडे जाण्यासाठी स्वतःच्या शेतातून भाविकांना रस्ता करून दिल्याबद्दल सन्माननीय उर्मिला महादेव किल्लारे यांचंही यात्रा कमिटीच्या वतीनं मनपूर्वक आभार। त्याच पद्धतीनं ही यात्रा संपूर्ण पार पाडत असताना ज्या ज्या अज्ञात व्यक्तींनी सहकार्य केलं त्या सर्वांचं यात्रा कमिटीच्या वतीनं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार। यानंतर मी आमचे सहकारी सन्माननीय जोडीभुजी यांना विनंती करतो की त्यांनी यात्रा कमिटीने जो हिशोब दिलाय तो हिशोब या ठिकाणी सादर करावा। ग्रामदैवत श्री दर्लिंग यात्रा सन 2024-25 या कालावधीमध्ये यात्रा कमिटीनं सादर केलेला जमा खर्च पुढील प्रमाणे: जमा एकूण वर्गणी 7,10,602 रुपये, हनुमान जयंती खर्च 3,500 रुपये, लाउडस्पीकर व लाईट डेकोरेशन 1 लाख रुपये, भेटी गाणी 58,500 रुपये, मशाल पाजळणे 6,210 रुपये, तमाशा खर्च 1,51,000 रुपये, ऑर्केस्ट्रा 1,40,000 रुपये, शोभेची दारू 87,000 रुपये, कुस्त्या 96,300 रुपये, मंदिराला जोडणारे सर्व रस्ते साफसफाई यासाठीचा खर्च 16,000 रुपये, कर्मचारी मानधन 15,000 रुपये, चित्रपट 5,000 रुपये, तमाशा, ऑर्केस्ट्रा, भेदी गाणी या कलाकारांसाठी असलेलं जेवण व नाश्ता यासाठीचा खर्च 11,000 रुपये, रामोशी मानधन 3,500 रुपये, हलगी व वाजंत्री मानधन 5,000 रुपये,
यात्रा कालावधीमध्ये मजुरांची मजुरी 5,000 रुपये, गोंधळी मानधन 5,000 रुपये असा एकूण खर्च 7,08,010 रुपये व एकूण वर्गणी शिल्लक 2,592 रुपये. धन्यवाद.